Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Hare 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 Krishna Krishna Hare 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 Kavalada Hari Vital Shri Jnanadev Bhattan Vinayakam Puramani Sakhari Namadisukam Esham Charana Salidya Diva Mukta Bhavanti Sakhari Vamse Chatam Jnanadana Parayanam Vinayakam Kuruvante Bhavabastha Vimuktai Jnana Pratap Vilasat Bhajanam Pratya Advaita Bhava Patitahita Buddhirasya Jnaneshtastu Bhagavan Avatinnayeru काय देवे खाता घेतले हातीचे आले हे दयाचे थोर भय म्हणता गजरे राम एकसरे दळती पापे थोरे भय दाके काय खोळंबले हात पाय अंग नाशिले हे सांग रूप काय म्हणता गजरे राम एकसरे दळती पापे थोरे भय धाके कोण लोकी सांग घातला बाहेरी म्हणता हरी हरी तुका म्हणे म्हणता गजरे राम एकसरे पडती पापे थोरे भय धाके काय देवे खाता घेतले हातीचे आले हे दयाचे थोर भय म्हणता गजरे राम एकसरे दळती पापे थोरे भय धाके खोबराय म्हणतात परमात्मा प्राप्तीचं सोपं साधन आहे कालच्या भंग मध्ये सांगितलं खोबराड्या सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे ते साच म्हणून सुखाचा व्यवहार
सुखाच्या व्यवहारामध्ये सुखाचा लाभ, प्रपंचामध्ये सगळा व्यवहार सुखाचाच आहे. पाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे व्यवहारामध्ये अशी स्थिती. आणि तुकोबाराय तर म्हणतात आम्ही व्यवहार सुखाचा केला आणि लाभही सुखाचाच झाला. काय व्यवहार केला? नामस्मरण केला. नामस्मरण करीत असताना कोणत्या प्रकारचे कष्ट नाही, नाही का? विकत काही आणायचं का? काम सोडून वेळ द्यायचा का? खर्च काय? सुखाचे सुखाचे काही न वेचे भांडार, पैसा खर्च न खर्चता कोटी यज्ञ परिस्तुका म्हणे हेची सार. मग सावता बाबांनी, गोरोबा काकांनी, ज्ञानोबरायांनी, तुकोबारायांनी, सैना महाराजांनी नाम घ्यायचं सांगितलंय फक्त. कारण नाम घेणारा माणूस त्याचं स्वरूपापर्यंत जाऊ शकतो, त्याच्या स्वरूपाचं त्याला ज्ञान होऊ शकतं नामाने. महाराजांच्या भाषेत अंतकरण स्वच्छ होतं नामा. स्वच्छ अंतकरण झालेल्या माणसाची गदळ कशी राहील. आणि आता आपल्याला वर्णाश्रमाची माहिती अगदी बारकाव्यात, पण गदळे समजून का निर्मळ आहे? खरंच कोणाला वाटतं? फार मोठाली वर्णाश्रमातले लोक अडकले. लक्षात आलं का? मोठ्या उपाध्यामध्ये वर्णाश्रमवाले कुणीकडून पाहिले स्वतःला वर्णाश्रमाकडून गुरगुर करायचे महाराज त्याच्यातच. गुरगुर करायसारखी महाराज त्यांनी पुण्य केलं राजा हो, कोण सांगा हो त्यांना. राम का सांगायचा? मोठ्यातल्या माणसाला कोणी म्हणावं तुला बिमारी झाली म्हणायचा लाग आहे का? बिमारी होत दम नाही महाराज. आणि ते दैनिक जीवन जगतात त्या खुमारीमध्ये. काय करणार बरं त्यांना? काय इलाज नाही काही त्याला. मनुष्य देवता भेटलाय आणि गद्दळ बुद्धीच्या समजुतीनं सगळं व्यवहार असून तरी एवढे सूत्र हातात असून त्यांनी दैनिक जीवन जगणं का नाही? कोण शेवटी येईल कामा? शेवटी तुम्हाला कोण कामी येत आहे? तुम्ही जवळचे बळच समजिलेत का? तुमच्या जवळचे आहेत कोणी बळच मानलेत का? आहेत माल येणार किती जवळचे मानले. आणि इकडं जर तुम्ही सुख स्वरूप जर तुम्हाला प्राप्त झालं तर संगती पंगती देवासवे घडे. देवासंग सख्यत्व आणि एकत्व याला संगत पंगत म्हणते. सख्यत्व नाही का? सख्यत्व आणि एकत्व देवासंग घडणं म्हणजे काय? साधं काम आहे का? तुमचं व्यावहारिकात सख्यत्व आणि एकत्व आहे, पण ते खोट आहे ना. व्यवहारातलं सत्यत्व खोट आहे का खरं? धन दारा पुत्र जन बंधू स्वैर्य तिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. म्हणून आता तुम्ही त्याच्या संग सख्यत्व केलं का? सख्यत्व आहे ते. बुद्धी इकली का? तुम्ही गहाण टाकली का? काय उपयोग घ्यायला तिचा? काय करेल तुमच्या बुद्धीचा उपयोग? तुम्ही हे का तुमच्या बुद्धीचा उपयोग घेणं? मूर्खात शहाणपणा मिरवायले का शहाणे? कोण म्हणावा असं लाग नाही मारायचं महाराज. खोवा हार आहे तिथं हात घालायचा लाग नाही. इंगळात हात घालायचा लेकराचा लाग आहे का? कोणी सांगावं ह्या लोकांना? आणि वैभवावर गेले. मागच्या जन्मानं नुसतं मनुष्य देव घडला नाही, श्रीमंतीत गेले. नुसत्या श्रीमंतीत गेले नाही, उंच जातीत गेले. खोटे का खऱ्या? खोट्या संपत्तीत मोठे का खऱ्या? खोट्या संपत्तीत खोट्या व्यवहारात मोठे महाराज. कोणी सांगावं यायला? ऐका दम. म्हणून ह्या क्षेत्रात यायला मुमुक्षुच लागतात, जात कोणती असो. कारण अंते जाती योनी तरले हरिभजने. अंते जाती योनी यायला वेदाचा अधिकार नाही, वेदाच्या मर्यादेचा अधिकार नाही पाहायला लागत. त्या तरले तयाची पुराणी भाट झाली कमाले पुराण त्याचे भाट होणं नाही का? काय लिहितात तुकोबार आहे. वैश्य तुळाधार नावाचा एक भक्त होऊन गेला. वैश्य समाजात
ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य आणि खाली क्षुद्र आहेत पुन्हा. त्या वैश्याच्या खाली सांगितले वैश्य तुळा धार गोरा तो कुंभार धागा चंभार कुंभार चंभार कबीर मोमीन लतीफ मुसलमान सैना नाही जान विष्णू भक्त. काल आपण पाहिलं महाराज चारित्र्य. सांगा तुम्ही काय विचार ठरलाय राजाचा, काय करायचं, फाशी द्यायची का फाशी द्यायला 4 दिवस थांबावं लागेल. आणि असा माणूस तर आपल्या नगरात लगेच काढून टाकायला पाहिजे का दमानं अर्जंट. प्रधानजी काय निर्णय म्हणले, याला निर्णय फाशी. अरे आपल्याला याला अर्जंट काढायचंय. आणि राजा तिथं महाराज फाशी देण्यात कोण करणार आहे. तत्काळ सांगितलं की राजा सांगेत होता अशी बांधून आणणारे तयाशी मोठ बांधून या त्वरीशी नदी माझी टाकावे. लगेच मोठ बांधा कुठे टाका. कोण विचारणारे जिवंत जीवाला बोट बांधून टाकायचं राजाचा हुकूम आहे. महाराज तिथं कोणाला बोट घालता येईल का, जमानत घेता येईल का. पण पहा त्रैलोक्य अधिपती भगवान त्याला नाही जमले, त्याला नाही सक्सेस होऊ दे. काय केलं त्यानं, त्याला ते सहन झालं नाही, खरं नव्हतं ते. आणि त्याचा भक्त होता म्हणून त्यांनी कैवार घेतला नाही का. भक्त होता म्हणून त्यानं कैवार घेतला. राजा आज्ञाला कोण मागू शकत, निश्चित ठरलेल्या वेळेला कोण मागू शकत. हे बोलू नका. ठरल्या गेलं मोठ बांधून टाकायची. पण त्याचा असा विचार चालू आहे, बैठक चालू आहे. ऐसा विचार होता जाण नाही का. तो भक्त कैवारी श्री नारायण सैना नाऱ्याचा रूप धरून राजद्वारी पातला. लगेच तात्काळ रूप घेतले राजाच्या दरबारामध्ये नाही का. आली पुरुष नारायण क्षीरसागरवासी शेषशयन तो खांदा धोपटी घेऊन राजद्वारी पातला. महाराज दरोजामध्ये एकदम चमकले ते. निर्णय चालला, ते लोक उभे येत असे आणि ते लगेच दिसले ते ना साईना महाराज. दिसल्या बरोबर नाही का, दिसल्याबरोबर काय भगवान परमात्म्याचा अधिकार होता, त्यांनी काय केलं होतं नाही का. किरणे कुंडले दैदिप्यमान आणि भगवान परमात्मा त्याच्या अंगावर सगळं वस्त्र अलंकार काढून ठेवली. खांदा धोपटे घेऊन राजद्वारी पातळी नाही का. आणि वेदांत शास्त्र ज्याला धुंडाळीत, वेदशास्त्र दया धुंडाळती दया कारणे तिष्ठती तो उभा राहून श्रीपती नमस्कार करी ते दवा. राजाच्या दरबारात मुद्रा केलाय, नमस्कार घातल्याबरोबर राजा पाहिल्या म्हणून राजा शांत करून काय सैन्याचे नाव धरली रूप धरली हरिणी त्याचे हुताची दर्शन तात्काळ पाहिले राग केला निघून. कोणी काम केलं हे कोणाचं नावेच काय करत राज आज्ञेपुढे काय करत नाही. पण काहीच करतोय राजाचा काय अनुभव आली कशात काय त्यांनी सांगितलंय कालच्या गंगा तुम्ही काय करा, हरीचं चिंतन करा. काय करा, करा. त्यांच्या चिंतनानं राजा शिक्षा काय यमाची सुद्धा होऊ शकत नाही. राजाची मोठी काय यमाची, यमाची मोठी आहे का. तो यम सुद्धा काय करू शकत नाही, प्रवेश करू शकत नाही. यम सांगतो अरे हरिचिंतन करणारा स्कोर पण जाऊ नका, दोन नाही त्याचा. येथे हरिकथा नाही का. सदा घोष नामाचा नका जाऊ त्या गावात, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटीकडे नासिहा नामस्मरणाची अशा प्रकारचा बोध केला. संसार काही हातामध्ये नाही. त्याला तितकं केलं की त्याला त्याच्या स्थितीवर त्याच्या रूपावर जाता येईल. त्याचं रूप काही हे या स्थितीवर जायचंय तुम्हाला तर तुम्हाला नामस्मरण करा. नामस्मरण करीत असताना तुम्हाला कोणता बटका लागेल या भागात. जर नामस्मरण करू लागले तर तुम्हाला काय धक्का लागेल.
ते कोणाचं आहे बंद करा ना. नाही करताय बंद करा ते कोणाचं माईक चालू येते. म्हणून शुभम कोण आहे आता कसं केलं पण पहा. बंद ठेवा ना माईक माईक सगळ्यांना कळत नाही. काय देवे खाता घेतले हातीचे तुम्ही नामस्मरण जर करू लागले. नामस्मरण करीत असताना तुमच्या हातातलं घे कोणी काय नामस्मरण करीत नसले हातातलं कोणी घेईल का नाही घेणार. काय अडचणी तुम्हाला नामस्मरण घ्यायला का करीत नाही नामस्मरण. काय तुम्हाला बट्टा आहे नामस्मरण काय अडथळा आहे काय विक्षेप आहे तुम्हाला नामस्मरणात. विक्षेप नाही ना. आणि विक्षेप नाही फळ किती मोठे आहे. अरे मोठे फळ हातात घ्यायचे अधिकारीच तुम्ही येत आणि साधन नामस्मरण आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. साधन सोपं आहे तुम्ही अधिकारी त्या साधनाचे आणि त्या साधनानं तुम्हाला साध्य हाताळा येते. आणि संसार काही साधन नाही. संसार काही साध्य आहे का त्याला फळ आहे का ते तर साध्य ठरत नाही. आणि तुम्ही ठरले तरी त्याला फळ नाही. आणि परमार्थ साध्य आहे खरं त्याला साधन बी सोपं आहे. संसार साध्य बी नाही आणि त्याला साधन बी काय आहे संसाराला. आणि जरी तुम्ही काही ठरले असं म्हणत तर त्याला फळ तरी कुठे आहे. साधे साधन भाव संसारात नाहीये. परमार्थात आहे तर बाकीच्या कुटाण्यातला परमार्थ आवडतो आपल्याला बिगर कुटाण्याचा. कुटाण्याचा परमार्थ आवडतो. कुटाण्याच्या परमार्थाला फळ कमी कारण कर्माचा परमार्थ कोणत्या साधू संतांनी सांगितले नाही. कर्मोपासनेचा परमार्थ सांगितला नाही. आणि जर आपल्याला करायची इच्छा असली तर फक्त निष्काम भाव तरी ठेवायचं. करा कर्म उपासनेचा परमार्थ. निष्काम भावनेने करू लागले तुम्ही तर पुढचे निष्काम भावनेने करतील. त्या करण्यातून तुम्हाला काय होईल अंतःकरण स्वच्छ होऊन जाईल. तुम्ही काही करणार सकाम करू नका फक्त निष्काम उपवास धरा. निष्काम पंगत द्या. निष्काम तीर्थयात्रा करा. निष्काम यज्ञ करा. काय हरकत आहे. चित्त शुद्ध होणार नाही का. सकाम केल्यावर चित्त बी शुद्ध होणार नाही. संसाराचं फळ बी ह्या जन्मात नाही. काय घोटाळा आहे. दोन अडचणी आहेत. सकाम जर करायला जावा तर फळ ह्या जन्मात नाही आणि अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि निष्काम केल्यावर नक्कीच अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं की तुमच्या ठिकाणी मुमुक्षुत्व निर्माण होईल. मुमुक्षुत्व निर्माण झालं की तुम्हाला हे सगळं घोंगाट खोटा वाटेल का खरा. कारण मुलगी उपवर झाल्यावर तिला बापाचं घर विक्षेप वाटतं का आश्रय वाटतं. विक्षेप का उपवर झाली ना ती तसं मुमुक्ष झाल्यावर त्याला संसार विक्षेप वाटत का बरा वाटत. विक्षेप वाटत नाही बी वाटला तर विक्षेप आहे का वाटल्यावरच विक्षेप आहे. विक्षेपच नाही बी वाटला तरी विक्षेपच आहे. नसला विक्षेप समजी तर विक्षेप येतो. तो विक्षेप घालायला सोपं साधन आहे. आणि तुकोबाराय म्हणतात ते साधन करीत असताना तुमच्या हातात काही घेत नाही का कोणी. तुम्ही नामस्मरण देऊन जाऊन करता म्हणून घेतलंय का तुमच्या हातातलं कोणी नाही घेतलं का तुम्ही करीत नाही. काय देवे खाता घेतले हातीचे आले हे तयाचे थोड भय म्हणून तुम्हाला त्याची भीती आली की बाबा काय नमस्कार करावं. कोणी खाऊ देत नाही कोणी ठेवू देत नाही. हातातलं हिसकून घेते असं कधी झालंय का नाही. तुम्हाला खायची अडचण नाही प्यायची अडचण नाही संसार करायची अडचण नाही नामस्मरण करीत राहतं. म्हणून काय तुम्हाला अडचण आहे किंवा उदाहरण राम म्हणता गजरे राम एक कसरे धरती पापे थोडे भय धार. उलट तुमच्या हातातलं तर कोणी हिसकून घेत नाही. पण त्या राम नामाच्या गजरेनं पापही जात आणि भय बी जात. कोणतं मरण. महाराज मरणाचं भय तर कोणाच्या ध्यानात नाही. मरण कोणालाच नाही का ध्यानातच नाही. कोणाच्या ध्यानात नाही ना.
आणि मरण आल्यावर ह्या मेळ्यातला कोणी लोक घेऊ? ज्या मेळ्यात तो आता रमलाय, मरणाकडे ध्यान न देता, त्या मेळ्यातलं त्याचं कोण आहे? जाऊ द्या, मरणाकडे नाही जात नाही ध्यान, पण आईन तेव्हा करतो हे काम नाही का पाठीमाग? नाही का पाठीमाग? नाही आलं समजा, माझ्या ध्यानातच नाही ना मरण. आणि जर आलंच तर माग काय नाही का भावकी दोनशे पोरं आहेत, पोरायचे लगे चांगले कोणा संग? आमदार संघ आणि आमदार मुंबईकर सगळे हात आहेत ना, नाही का? नाही तर नाही ध्यानात मरण, पण सगळं बंदोबस्त आहे ना सगळा. काय बंदोबस्त आहे? काय तुम्हाला आधार आहे? तुम्ही काय आधार घेतला, कशाचा घेतला, काही कल्पना केली का? नाही का? म्हणून तुम्हाला काहीतरी आधार घेतलाय म्हणून तुम्ही भजन करीत नाही. तुम्हाला म्हणतात वाटे या जनाचे थोर आश्चर्य, नवल वाटतं यायला काही आधार नाही, काही नाही, देवाचं नाव पण घेत नाही, मेल्याशिवाय तर भाग नाही, आणि कधी येईन सांगता येत, आणि आल्याशिवाय तर राहतच नाही. कशा बी कंडिशन मध्ये मरण येत का? त्याला सगळी कंडिशन झालेलीच पाहिजे. कशा बी कंडिशन. सकाळी गावामध्ये गेलो मी, दामू मुलगा नाही मारला मुंबईमध्ये, नागपूर होता दामू अण्णाचा मुलगा ना, मुलगा. त्या म्हणल्या आमची मुलगी तुमचं महाराजाकडे ऐकले, खूप वाट पाहिली म्हणलं महाराज आज तरी येईल भेटायला, मग येईल भेटायला. आले हॉटेल ऐका. आणि मुंबईत गाडी चालत होता, तो चांगला तज्ञ होता, हुशार होता. त्याने पुण्याला कुठे राहतात वाटतं ते तिथं सगळं चांगलं असून देवानं कसं कसा घातला, किती वाईट वाटतं नाही का? सतत अस्तित्वात होता तो, काही नास्तिक नव्हता, वेदघात नव्हता, नास्तिक नव्हता, आणि तसं देवानं तांब्यातलं कणस उचललं रडू लागलं नाही का? कारण महाराजाकडे गेल्यावर त्यांच्या मुलीकडे त्यांनी मला विचारलं, महाराज या घ्यान पाणी त्याला, त्या म्हणतात आपलं नाही काय नाही नाही का? बरसाल्या अंतरवाली दिलेली मुलगी नाही का? हा यशी खाल्या त्या बाईचा, आणि मुलगा डॉक्टर झाला तिचा. मी आपला मराठ्यात बाईच त्या नाही म्हणते तुम्हाला म्हणले त्यामधून चांगलं. आणि म्हणून त्या वाट पाहत होत्या, पण आता वाट बी पाहिलं तरी भेटलं तरी सुद्धा काही झालं नाही. झालं नाही असं कोण समजू शकतं? आणि काऊन ठुलाय आपण बी करता असा हो, कोणी वारलाय करता असंच हे करता पांगलेला आपला का काही झाडून धुडून केले, कसाही करता आपला असाच पडलेला करता, आपला बी आपला करता तसाच पडलेला आहे. तो गर्दा लावला तर सोयी ना, नाही लावला, अस्त व्यस्त पडलेला आहे का कसा आहे? अस्त व्यस्त पडलेला गर्दा आहे, कोणाचा नाही पडलेला, सगळ्यांचा. तो अस्त व्यस्त पडलेला हे बाया सुद्धा करता नीट करू शकतात. त्याला माणसं लागतील कमी शेवाले, चांगलं तपकून ऐका कोण आहे जवळचं आपलं. कोणी? अरे फक्त देव आपल्या जवळचा आहे. देव जवळचा आहे तर त्याला त्याचा डोक्यातूनच काढून टाकला. देव ध्यानात आहे का कोणाचं? देव किती जवळचा आहे, पण त्या संकटात तो आपल्याला सांभाळणार नाही नाही का? कोणत्याही संकटात तो सांभाळणार नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीता, आलिया घाता निवाराया. आघात आले हा, मी मरणार आहे कल्पना आल्याबरोबर त्याला जाग येते, मी बडबडणार आहे. मग निवृत्त झाला आघात करायला, निवृत्त झाला. कोणी केला? देवाने केला का त्याच्या ध्यानात आला? त्याच्या करताना तुम्ही देवाचं नाव घेता हो, रात्रंदिवस म्हणा, रात्रंदिवस राम राम म्हणून कोणी नका करू आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. समुद्र वलयांची तर पृथ्वीचे दान, जेवढी चौकून समुद्र आहे पदार्थ पृथ्वी, आणि ह्या पृथ्वीवर राजा त्या पृथ्वीचा मालक. आज तुमच्या घरावर रोड घालू शकतो, आज तो तुमच्या शेतातून तुम्हाला उठावं लागतं राजाचा रस्ता आल्यावर, का तुम्हाला काही सक्तीनं त्याला बाजूला करतात? त्याची जमीन आहे का कोणाची?
त्यांनी जर ठरवली जर द्यायची ब्राह्मण नाहीला, तरी महाराज म्हणतात त्यानं तिन्ही बी जरी ब्राह्मणाला दान, कारण देल तीन बळीराजानं, नाही का, बळीराजानं 3 पावलं देल ती, 2च पावलात आटोपली का एका पावलात 3 पावलात 2 पावलात आटोपून गेली सगळी, नाही का, कारण तो मालक होता. तुम्हाला म्हणतात जरी गेली तरी सुद्धा त्या प्रतलीचा लहान समुद्र वलयांची प्रतलीचे दान करिता समान नाही नामा, नामाची बरोबरी करू शकत नाही. आणि ते नाम तुम्ही घेता असताना तुमच्या काय हातात कोणी हिसकून घेतलंय का? तुम्हाला काही धाक आहे कोणाचं नाव घेतल्यावर हातचं जाईन पदरचं जाईन असं कधी आहे का? खाऊन नाव घेणं तुम्ही. संताला वाटतंय मोकळ पटांगणे तुम्हाला आता ना, म्हणजे आमच्या बाजूला लयच काम आहे, बाबा रिकामाचे ना, आता बाहेर काम करतो का तोंडानं नाही, म्हणजे आम्हाला इतकं तितकं बोलता काही बोल ना, मग कामापुरतं बोल ना. तुला अवश्य बोलायचं ना ढे जास्त का कामापुरतं? अनावश्य अनंत वाचाळ परळती परळ त्या कैसा दयाळ पावे हरी, अशी स्थिती आहे ना. मग त्या स्थितीला तुम्ही काय करा, जरा सांभाळा, लगाम घाला आणि मोजक कामा करता अवश्य बोला. आणि कुशाल अति अवश्य नामस्मरण आहे, व्यवहारातलं बोलणं अवश्य. मी महाराजाकडे गेलो त्यावेळेस, मला संध्याकाळी 7ला फोन आला, तू आला पाहिजे संध्याकाळी. मला वाटतं 2दा कार्यक्रम झाले माझे सप्त्यात, दुसऱ्या वारीनं गेलो मी. गेल्यानंतर म्हणलं महाराज, ते म्हणले काय म्हणलं रुक्मिणीला, काय म्हणलं महाराज, ते म्हणले की माझ्या त्याच्या मागून काम असत, व्यवहारातले काम महत्वाचे आहेत का? म्हणजे महाराज अरे किती व्यवहारातलं काम महत्वाचं असलं याची इतकं महत्वाचं नाही, कळत नाही तुम्हाला? महाराज तू उपाध्या गिपाध्या, तू उपाध्या सारायला आलास का करायला? सारायला. आता काय महाराज, मी 2 वेळेस प्रवचन केलं, हो केलंय, पण आता कीर्तन तुला करायचंय. महाराज सांगू का तुम्हाला, खरं 2 कीर्तन तुमचेच व्हायला पाहिजे. संध्याकाळचं शेवटचं आणि काल्याचं कीर्तन तुमचे. ते म्हणजे तू आता आलास 1.5 दिवसात, मला शहाणपणा शिकू सांगितलेलं काम कर. म्हणजे महाराज तुम्ही हे म्हणले माझी तब्येत करू नाही, सांगा आत्ताच करतो का सकाळचं? हो मी आत्ताच करतो म्हणजे. नको करू तू सकाळचं तुम्ही करावं म्हणजे. महाराज सकाळचं नाही, मला माझ्या खेडे येतं, बैल टाकत जायचंय मला, पण तरी एक करतो म्हणजे आत्ताच कीर्तन कर, नाही का, लक्षात घ्या. म्हणून महाराजांना सांगायचंय की भजनाला काही निमित्त दाखवू नये, भजनासारखं चुकवणं नाही का. भजनाला झोपीतून उठवा वेळ झालेली असली भजनाची तर पाप लागत नाही. आणि जेवणाची वेळ होऊन गेली, जेवणा उपाशी माणूस जर झोपला असला तर तात्काळ उठवावा, नाही तर गाढ झोपीत घर पेटलं उठवावा त्याला. 3 वेळेस उठलं तर पाप लागत नाही, नाही तर झोपीतून उठलेल्या माणसाचं पाप लागते. आणि तुम्हाला जागे करायचे कीर्तन करणं मध्ये, प्रवचन करणं मध्ये, जाग करायचे. जाग करायची तर मरणाराला जाग करायला का तुम्ही न मरणाराला? ज्यांनी मरण संपले त्याला जाग करायचं, ते न मरणारे आहेत पण झोपलेले आहेत ना, म्हणून त्याला जाग करायचं, म्हणजे निमित्त दाखवलं नाही. आणि ती स्थिती प्राप्त होण्याकरता त्या स्थितीतल्या श्रवणाच्या अधिकारावर याकरता नामस्मरण लागते. बऱ्या म्हणतात तुमच्या कोणी हातात घेतलंय का? काऊन नामस्मरण करीत नाहीत तुम्ही? हातातलं तुमच्या कोणी हिसकावून घेतले का? म्हणून आणि त्या नामस्मरणाचं तुम्हाला जर काही वाटत असेल तर काय फळ आहे त्या नामस्मरणाला? म्हणता गजरे राम एक सरे दळती पापे थोडे भय धाक और पाप, ज्यानं भेव निर्माण होत नाही, धाक निर्माण होत नाही का. नाही आम्हा धाक, जन्म मरण काही एक, नाटाच्या झाला इहलोकी परलोक, पण त्या लोकात या लोकातच वैकुंठात येतात नाही का. अशी स्थिती होते नामस्मरणाच्या शक्तीनं, या स्थितीवर जाता येतं. म्हणून तुम्हाला काही तुमच्या हातचं कोणी घेत नाही, पण पाहणं त्याच्या नामस्मरणाच्या परिणामाला काय फळ प्राप्त होते. म्हणता गजरे राम एक सरे दळती पापे थोडे भय दाट फार मोठाने पाप नष्ट होऊन जातात.
नष्ट होऊन जातात तर तुमच्या हातकारण सांगा ना. आता तुम्ही लगेच माणसाला उतरवतो बरं. स्वप्नात गेले तुम्ही, गाई चालू लागली, गाई चारता चारता तुमच्याकडून ब्रह्महत्याच घडली. पण कुठं? स्वप्नात घडली किंवा गोहत्या घडली, प्रत्यक्षात घडली. आणि तशी घडली मग पश्चाताप आला, हे आपल्याकडून होणं चाललं नाही. फार याला मोठं पाप होतं याच्यानं. असं ध्यानात आलं. हत्या झाल्याबरोबर गोहत्या आणि ब्राह्मण हत्या, बाल हत्या, स्त्री हत्या काही साधं काम नाहीये. ह्या झाल्यावर फार घोर पातक निर्माण झालं. पश्चाताप आला, होऊ नये आपल्याकडून पण झाला. आता काय करता? कोणतं व्रत करावं, कोणतं पुण्य करावं हे पराप्तिवृत्त होण्याकरता. आणि इतक्यामध्ये सेवा. आता तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल. कसा होता कार्यक्रम, कसा होता कार्यक्रम. शिकवायचंय का तुम्हाला सकाळी? म्हणावं लागेल, तुम्हाला नागबळी करावं लागेल, कोणाकडे जावं लागेल. तुम्हाला माहिती झालंच नाही ते, झालंय झालंच नाही. तसं व्यवहारात आहे. आता व्यवहारात ब्रह्मरूपाचं मुख पाहिलं की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. स्वप्नातले का व्यवहारातल्या दिल्ले का? नाही तर बामनं तुम्हाला बटळून सुरा करून टाकते एखादी, तर काही हत्या झाली. शास्त्र घेतील पुढे चल बा. अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या माय बापाला करायची तर घ्यावं लागलं ते अंत. आणि ते ब्राह्मणाचेच होते का कोणाचे होते? ब्राह्मणाचेच. आणि इकडं तुकोबाराय म्हणतात काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती. कोटी ब्रह्म हत्या काही एक ब्रह्म हत्या. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. मुख पाहता जाती का ब्रह्म हत्याच नव्हत्या हे ध्यानात येते. नव्हत्या ध्यानात. काय वैभव आहे तुमचा आता. खूप उपभोग घेता येईल तुम्हाला का तुमच्या काही वैभव नाही घेता येईल. आणि बोंबला झेंडाले भीक मागायला कुठं कुठं ते तरुण माणसं मागत भिक्षा मागत. महाराज मध्ये काय म्हणतात तुला का रोग आला का काम करायला? शक्ती नाही का तुझ्या अंगामध्ये? महाराजाकडे येणारे कटाळ्याची ते नामदेव महाराज नेहमी यायचे. आणि महाराज म्हणते त्याचं ते पोट हिंदडा झालंय वाटूला. महाराज म्हणते आणि ते मागत त्याला म्हणतात तुला का रोग आला का? महाराज तू बाजून सांगते काय झालं तुला रोग आला का? तरुण येत ना तू बायकासारखं साड्या टाळ्यावाली पैसे मागत. आणि या भोसडीच्या लाज वाटत नाही त्याला, त्याला 10,000 रुपये देते ती. काय म्हणते महाराज त्यावर मी कशी किती मूर्ख म्हणले पाहिजे. काय रोग आला का? त्याचं उदाहरण घ्यायला आणि आज तुम्हाला काय रोग आला का नाही बरायला? वैभव नाही का तुमच्याजवळ? बुद्धी नाही का? तुम्ही बी टाळ्या वाजून काय मायेला मागायला मायेच्या बाजारात का पैलवान. काय चालली कंडिशन आपली? टाळ्या वाजूनच मागायले माये समोर का ओळखायले तिला. ताकद नाही का? रोग आला का? परमात्मा म्हणा आणि परमात्म्याचं नाव घ्या. नसली अंगात ताकद तर परमात्म्याचं नाव घ्या. खुदच ताकद येईल. ताकद तुमच्यात आली, ताकद की माया निघन वाकत वाकत. लहान शक्ती का तुमच्यामध्ये? माया जग मायेचं ठरवणं, माया कोटी ठरवणं फक्त माणसाच्या देहात ताकद एक पण या जातीचा असतो. म्हणून तर मीच देव हे म्हणणारे असे पाडकात नाही राहणार ना ते रस्त्यावर येते. मी माणूस आहे म्हणणाऱ्याची कथा चालली, मी देव म्हणणाऱ्याची नाही. ही कथा कोणाची आहे? मी माणूस म्हणणाराची का देव म्हणणाराची? प्रश्न पुढे ठरतो तुमचा. मी देव म्हणणारा कशाला भीक मागेल? ही कथा कोणाची आहे? टाळ्या वाजणाराची का पहिलवानाची? पहिलवानाची कथा नाही चालली. तुम्ही टाळ्या वाजवता लाज वाटायला पाहिजे. पहिलवानच तुम्ही. आता ते वैभव तुम्हाला उपलब्ध आहे नाही का? टाळ्या वाजवायचं का? नाही. आणि ते साध्या नामानं अरे कोणतं सर्विस माणूस आपण त्याच्या मागे लईच काम असले तर नामस्मरण करायला जमायचं नाही का? बोललो आम्हाला लस काम आहे वर विचारणार हे तर. अरे कोणीही विचारणार नाही तुला. तोंडाबद्दल विचारते का हातावायाबद्दल? तोंडाबद्दल विचारते का? किती काम केलं लिहायचं असो की काही असो ते तोंडा नाही का? काय वनगडे हाता नाही.
आणि तुमची जर बायको लय प्रेमात ते आडवीत असली तर ड्युटी करून बायको ध्यानात राहील त्या ड्युटी नाही का द्याल तर आता बायको ध्यानात राहील ड्युटी आणि मग काय रोग आला का रे देव ध्यानात आला देव ध्यानात रोग आला किती मी तुमच्या मागं पकडा असलं तर जाणार का देव ध्यानात पाहिजे का मी देव आहे ध्यानात पाहिजे मग त्याला म्हणा बहादर नाही का अशी बहादुरी तुम्हाला प्राप्त व्हायला नामस्मरण म्हणतात अरे तुमच्या हातातलं कोणी घेतं का अरे नामस्मरण जन्ममरणाचे भेट नाही महान भयनिवृत्त होतं पण जास्त येऊन जाऊन तुम्हाला पंत घ्यावे पण त्याने बहादराला मरणातच घ्यावे सगळ्यात मोठं सगळ्यात जेलचं भेऊ नाही त्याला जन्मठेप झालेली बरी आहे का मरण बरं आहे बरी आहे जन्मठेप झालेली आहे आणि जन्मठेप बी झालेला मरण आहे ज्याला नाही झाली त्याला बी त्या जेलच्या आतून येत काही बाहेरून येत काही बिताडाच्या आतून बी मरत येत बाहेर बी कोणते मारणार नाही दोन्ही बी मरते काही मधात दरवाज्यावर एक सोडायला गाडवायला इतके खतरनाक आहेत महाराज ते आमचे पाहुणे होते काय काय आम्ही पक्वान घेऊन गेलो त्याला खाल भेटत नव्हतं ते बसली ते हे खात होते फोन करावा द्यायला तर ते म्हणत होते काहीच द्या आणि ते म्हणत होते आपल्याला काही द्या आम्ही बोलून आणतो त्याला काही देत नव्हतो आम्ही ते एकदा गेलो त्याला भेटायला तर ते कोणी जाऊ दे ना आपल्या बाजारा समाजात लोय सोड होतो महाराज जमत नाही म्हणजे जमत नाही त्याला मग बाबा 500 पैकी दोनच शब्द बोलू जमला मग कोणा देखत देऊ नको आणि 500ची नोट अशी होती बेकामीच होती तिला कोणी घेतो आणि त्याला आता ती घ्यायची नाही थोडंच खिशात घातली त्याला काय अशी चापून घेतली का आणि अर्धा घंटा बोल देईल त्याला किती आता त्या म्हणते का हे निघून तरी नोट पाहू नये कधी कुठू कवरक निघून तर नोट पाहू नये नाही पाहिजे त्या नोट निघून आल्यावर महाराज ती नोट खालीच नव्हती कुठंच नव्हती नाही का कसं पाहू दिलं 500 रुपये दिल्यावर नाही का म्हणून इतके वेळेस पैसे दिले पाहुण्यापर्यंत गेलेत नाही का गेलेत नाही पाहुण्यापर्यंत ते आतले जेलमध्ये का हे बी जेलमध्ये हे बी जेलमध्ये कोणाच्या ध्यानात आहे आणि संत ध्यानात आणून देतात आणि साधन सोपं वापरतात ते काही कोणाला अवघड आहे का पण त्याही स्थितीमध्ये म्हणून तर तुकोबाराय म्हणतात पण त्याही कंडिशन मधला माणूस असला तर त्याला मोक्ष प्राप्त करता येतो ताजाच मुलगा आहे ताजीच मुलगी लग्न झाल्याबरोबर जर नाटक व्हायचं काय मला दोघावर बी तरी मोक्ष पुढे जात नाही काय जात नाही संसार हुटकन मोक्ष तुम्ही सगळी जिंदगी घातली अनुकूल कंडिशन मध्ये तरी संसार हुटकाला का जमला हुटकाला जमजम नातवंड झाले सगळे झाले यमाकडे गेलं काय कमी लय याला होऊ शकते अशी स्थिती आणि ती स्थिती तुमच्यावर येणार पण ती आता बाजूला करायची ना फक्त नामस्मरण करा तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार म्हणून जळती पापे थोडे भये धाके पुढे म्हणतात काय खोळंबले हात पाय अंग नाशिले हे सांग रूप काय हातापाय काय वाढ गेलं हातपाय सुजले तू हे काही खोळंबलं का तुझ्या हातपाय वाचून हे नामस्मरण केल्यामुळं माझ्यावर हातावरच परिणाम झालाय माझ्या पायावरच परिणाम झाला असं काही झालंय का गुडघे सुजले नाही का पाय सुजले कंबरच सुजलं कशानं नामस्मरण केल्यानं असं काही झालंय का नाही तुझ्यावर कोणताच परिणाम झाला काय झालं सांग काय खोळंबले हात पाय अंग नाशिले हे सांग रूप काय दर्जेदार रूप होत सुंदर करून ते कुरूप झालं का नामस्मरण केलेलं काय झालं तुम्हाला हातातलं कोणी घेतलं का नाही नामाच्या गजरानं पाप तर निवृत्त होतंय दुसरी गोष्ट तुमच्या हातपायात काही बदल झाला शक्ती गेली रूपात काही फरक झाला हातपायाचा बी जंगपणा गेला नाही रूपात बी दर्जे पाप अरे रूपात काही बदल झाला नाही का बिलकुल रूपात होऊ शकतो कारण हे जे तरुण ताज रूप तुमचं आहे का शरीराचं शरीर उलटा होतो परिणाम हे रूप शरीराचं वाटतं का माझं कमाले तुमचं आहे का ते रूप नाही आणि तुम्ही तुमचं समजिलंय
आणि तुमचं समजिलंय हा मूर्खपणा ध्यानात येईल नामस्मरण केल्यानं का तो शहाणपणा आहे? शहाणपणा येईल. शहाणपणा आहे. तुम्ही स्वतःचं स्वरूप माझं समजत होते, महामूर्खपणा आहे का शहाणपणा आहे? महामूर्खपणा आहे. कोणी सांगा तुम्हाला, मोठ्या घरच्या माणसाला कोणी सांगा नाही का? म्हणून गावात गेलं बैल घेऊन आणि मोठ्यात ते मोठ्या घरच्या बाई म्हणाल्या की त्याला कसं काय काय भावात दिले ना, आम्हाला कसं काय या भावात कोणाला दिले नाही. बैल लहान मोठे काही मोठे. एक मधातीच बाई होती, त्यामुळे काम करत चालता चालता या दाखवा की आमची कमी किंमत येत नाही. त्या म्हणजे असं मोठ्या घरची कोण आता काही करत नाही सांगत म्हणली ती सामान्य घरची ती म्हणते ती असं मोठ्या घरची तिला कोण नेऊन दाखवायले बैल. ती भाव कितली होते, 2 पैशाने मोठी असेल, 2 पैशाने 2 दाण्यानं तिला कोण तिथे नेऊन दाखवायला लगेच दाखवा तुम्हाला दाखवायचं नाही का? असं कोण समजित का कोणाला? आणि समजित नाही. पण कोण लहान आणि कोण मोठे? आता योग्य मूर्खपणा आहे की शहाणपणा आहे? आणि तो मूर्खपणा घालवायचा का वाढवायचा? आणि काय वाढवायला शिकून सवरून का घालवायला? वाढवायला. आणि शिकवायची गरज आहे का शिकवायची सवरायची गरज आहे मूर्खपणा घालायला? फक्त नामस्मरण करायचे, देवाचं नाव घ्यायचे. देवाच्या नामामध्ये समत्व आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, क्षमादमावरी हरी झाला, अशी स्थिती होते. महाराज नामस्मरणाला म्हणून संताला फार ठेव येते जगाची. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टरीती परोपकारी परोपकार करतात. ते देहाला झिजवतात, स्वतःच्या दुसऱ्या जीवाला मुक्ती मिळवून देतात, नाही त्याचं स्वरूप ध्यानात आणून देतात. आणि कोणाच्या ध्यानात आहे आपलं स्वरूप ते म्हणून कोणी बी हे ध्यानात घेतलंय. वर्ण आश्रमाचं उपाध्या उपाध्या कनिष्ठ उपाधी आहे, श्रेष्ठ उपाधी. कनिष्ठ वर्ण आश्रम आहे, श्रेष्ठ वर्ण आश्रम. कनिष्ठ स्वरूप रूपवान आहे, रूपहीन आहे. मनानं समजून तिथंच घर करून बसले. मनानं समजिलं हे का तसं आहे, मनानं आणि तसं नाही हे ध्यानात कधी येईल? उलट जास्त जास्त पलीकडे जातो, घोटाळ्यात जातो का कसं होईल का? झालंय म्हणून संतांना ते आवडत नाही खोटं, म्हणून ते खऱ्यावर आणतात. करायला सांगायचंय बाबा, नाशिले हे सांग काय रूप काय, खोळंबले हातपाय अंग. नाशिले हे सांग रूप काय, म्हणता गजरे राम एकसरे, जळती पापे थोडे भय धाक. मोकळा होतो जीव, पापही जळून जात, भय धाक कोणत्याच प्रकारची स्थिती दुर्घट त्याच्या समोर राहत नाही. आणि स्थिती दुर्घट राहत नाही, तो सामान्य नाही, फार मोठा आहे. नाही तोच आहे, जगच नाही. मला अनुभव आहे जग नसण्याचा, कोणाला अनुभव नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत अनुभव आहे जग नसण्याचा आणि सुख असण्याचा, नाही का? कधी झोपेत जग असत, हीच झोप नसल्यावर जग नसल्यावर तुमचे हाल होते. तुमच्यासारखी स्थिती कोणीच होऊ शकत नाही जग नसल्यावर. जग नसल्यावर इंद्र बरा आहे का झोपीतला माणूस बरा आहे? जग असलेला जागा असलेला इंद्र बरा आहे का झोपीतला माणूस बरा आहे? झोपीतला माणूस जागा इंद्रही जरी असला तरी त्याला चिंता आहे, घोर आहे. आणि झोपीतल्या माणसाला कशाचा घोर आहे? इंद्र नसला तो साधा बी असला तरी त्याच्यासारखं वैभव कोण भोगत नाही झोपीतल्या माणसासारखं. म्हणून जागृतीतला श्रीमंत बरा, झोपीतला गरीब बरा. झोपीतला रोगी बरा का जागृतीतला निरोगी बरा? जागृतीचा उंच वर्णातला बरा का झोपीतला नीच वर्णातला बरा? त्याच्या ठिकाणी उंच वर्ण, नीच वर्ण, श्रीमंती, गरिबी, रूपवान, करून बालक काही राहिलं. सम्यक असणारी स्थिती त्याला प्राप्त होते. त्याचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप झालं जग नसतं तर त्याला नसतं.
जग असतं पण त्याला नसतं. आता त्याला जग नसल्यावर जर ही स्थिती आता झालं आता जग नाही ना. हा नाही जग झोपी गेल्यावर नाही का. आता जग नाही. तुम्ही म्हणता म्हणून आहे का ते आहे. तुमचाच आधार घेऊन आहे ना. तुमच्या आधारावर राहून तुम्हाला बेजार करायला आणि तुम्ही काय माणसं आहेत का. कोणाच्या आधारावर आहे ते. माझ्या तुमच्याच आधारावर तुमच्यावर गुरगुर करायला. महाराज म्हणतात जे घारण्यामध्ये ऋषी राहत आणि त्या ऋषीनं पुत्र पाळले आणि चकडून कठाडा पण इतके वाघ सिंह होते त्या मारण्यात भयान आणि त्या कुत्र्यावर गुर करायचे. पण साधूच्या पुण्याच्या जोरानं त्याला त्या कठडीच्या आत यायचा लाग नव्हता. कुत्र्याच्या भेद नव्हते ते. साधूचं पुण्य तसं होत. साधूच्या त्या पुण्यानं बिगर कठड्या रेग लक्ष्मणाची कशी रेषा होते तशा आतमध्ये येत नव्हते नाही का. जसं मी काल त्या एका गावाला कीर्तनाला गेलो. शेजारच्या गावातले माणसं रात्र दिवस कारखाने तरी वावरात माल ठेवण्यात रोही. ते म्हणले महाराज आमच्या इथं काय वैभव आहे पण आमच्या शिवाचे आतच येत नाही. वावरात एक माणूस नाही आमचं. आरडायचं काम नाही बोंबलायचं काम नाही. शिवारात पाय टाकीत नाही ते काही शिवारात तिसरं बघा. आणि 200 सव्वा 200 जनावर आहेत ते. तसं ह्या ऋषीच्या भोवतालीचे वाघसिंह होते का दम नव्हतं द्यायचा त्या ऋषीच्या आश्रमात पाय टाकायचा. पण तिथं एक पुत्र होतं त्या साधूच्या आश्रयाने राहत होतं. म्हणजे पुत्र दृष्टांतातले कुत्रे मांजर बोलत असते तर म्हणजे पुत्र महाराज म्हणलं महाराज काय सांगू मला इथे येतो म्हणजे वाघ असं डर पडतंय धरून म्हणजे शिव वाघ मायावर मला तितकंच घेईल. महाराज म्हणले अरे येडायस का काय तू आपल्यात कमी शक्ती आहे का. म्हणलं काय का तुमची शक्ती येत नाही त्या अलीकडं पण ते मला गुरगुर करते तर ठीक आहे. ते म्हणले मग तुला मी वाघ करतो. कोणाला मग काय भेळ तुला मी वाघ करतो म्हणल्यावर ते म्हणलं मी कसं वाघ होईल म्हणजे हो तू कमंडूलातलं पाणी घेतलं ना झाडून ते वाघ कुत्र्याचं वाघ झालं ते. आणि कुत्र्याचं वाघ झालं महाराज मग ते वाघावर डारकाळी पडलं. वाघ पळलाय पण आपल्याला जाता येत नाही. पण हे कसं केलं महाराजाजवळ नाही का. मग दरकाळी फोडू लागलं. मग दरकाळी आता याचं खाणं बी बदललं महाराजांना मला लहान म्हणे आता मांसाहार खायला नाही तर दरकळी महाराजावर ते. महाराज म्हणणार तू मॅप वाद केलं तुला तू मायावर ठेव ना मग आज माझं खाद्यमान पाहिजे. दरकळी मी तुमचंच नरडं फोडी. म्हणलं अरे मला कुत्र्याचा वाघ करता आला वाघाचं कुत्र करतात नाही. कुत्र्याचा वाघ कोणी केलाय मीच केला आणि तो माझ्यावर गुरकायला. मग मी त्याला पुन्हा कुत्र करू शकतो ना. लगेच कमडूतलं पाणी घेतलं दुसऱ्या फेकलं नंतर ते पुन्हा कुत्र झालं. कुत्र झाल्यावर मग आता बड माझं नळलं पण आता काय नाही. आता आता काय करता येईल नळलं तसं हे जग तुम्ही पोशिले तुमचा डार काय फडायला तेवढा आल्या कोणा पोशिले याला अस्तित्व कोणी दिलंय आणि कोणाला दाटवायला ती आपल्याला. आता आपलंच अस्तित्व दाटवायलंय का जग. आपलं अस्तित्व आपल्याच अस्तित्वाला आपण अस्तित्व घेत आहे. आपल्या डोळ्यात पाणी व्हायला त्यानं झाडून वर पडता आला ना आणि आपल्याला दिसना. कोण्या पाण्यानं आंघोळीच्या का डोळ्यातल्याच पानानं खंदलाच्या काचावर कातडी आली खंदाच्या वातीच्या घासते टाक आणि तिनं काच सगळा झाकून टाकलाय. पण काही दिसना का खंदीलच दिसना काही दिसना का. अशी कंडिशन झाली आपली. आता ही अशी कंडिशन बाजूला करायला तर सोपा उपाय सांगतात साधू संत. सोपा उपायाने आपण संतांच्या शब्दाची जर सेवा केली तर तुम्हाला म्हणतात कोण लोकी सांग घातला बाहेरी म्हणता हरी हरी का म्हणे. पण कोणत्या लोकांनी तुला समाजातून बाहेर टाकले सांग. नाम घेतल्यामुळं समाजातून तुम्हाला कोणी लोटलंय का बाहेर सांगा लोटलं का. आणि मग तुम्हाला काय कोणी आहे का तुम्हाला आधी तुमच्यावर काऊन नाव घेत नाही तेव्हा तर ते नाव एवढ्या स्टेपला नेऊन घालतय तितक्या स्टेपला नेऊन श्रीमंती व्यवहार गाडी नाही. व्यवहारात किती बी पदवी जर झाला मोठा तर ती स्थिती प्राप्त होईल का. ती असलेली का नसलेली असलेली नसलेली नाही आस
तुमची परमात्मा स्थिती असलेली आहे का नसलेली? जगाची कंडिशन पुढे आली नसलेली नाही का? डोळा लागला होता का? कमाले आपण त्याची तब्येत जाग्यावर असत आलीच राहतात नाही का? ऐका कधी भजनात होते कधी मंदिरात होते नाही का? बँकेत होते पैसे कुठे असते डोक्यावर पीटी करून घेतो म्हणारा नाही का? कमाल ते हो आणि ते फक्त प्रकृती चांगली असावं आणि म्हणून त्यांनी प्रकृती बिघडायच्या आत हे सोडत नाही. प्रकृती कधी लागूच तर त्याचा हा जमला कोणाचं बी जमलेलंच आहे कोणाचं बी जमलेलं म्हणून नसलेली कंडिशन खराब कुठं आली नसलेली का असलेली आणि असलेली कंडिशन चांगली आहे. आता चांगली कंडिशन ध्यानात नाही म्हणून ती आली का ती आहे ध्यानात नाही म्हणून चांगली कंडिशन ध्यानात नाही आणि ती चांगली कंडिशन संतांना माहिती आहे कोणाला आहे ठाऊक सौभाग्य संता म्हणून माहिती ती कंडिशन संतांना सौभाग्य संतांना की तुम्ही परमात्म्या व्यतिरिक्त दुसरे नाहीतच तुम्ही परमात्माच नाही का? आहे ठाऊक सौभाग्य संता नाही तुझा आणि मागुता का तू दुसरा माणूस नाहीच तू देवच आहेस. देव आहे का माणूस आहे? देव आहे का नवरा आहे? देव आहे का बाप आहे? देव समजितो का नवरा आणि बाप समजितो? आता काय हाणून घ्यावा का? पागल आहे का देव म्हणाल का? आता ते पागल देव असून देव समजित नाही नवरा नसून नवरा समजित असून का नसून नसून आणि देव असून समजित नाही का नसून असून समजित नाही का? आणि म्हणून काय संत तुम्हाला फक्त देव समजा म्हणतात आणि देव समजा बायको डोक्यातून काढून टाका म्हणतात का? नाही खोटी समजवती खोटी समजो का डोक्यातून काढून टाका त्याच्यातून वायली निघ म्हणतात का? वायली निघ म्हणले असेल तर महाराज मंदिराकडे पाहिलं कधी म्हणले असेल तिकडे पाहुणार पाहिलं कीच काय म्हणले असते पाहुणं का म्हणले असते का? चतुर्थीचा चंद्र चतुर्दशीचा पाहत नाही तसं पाऊस नका म्हणले असेल जर सावसही म्हणले असतील ना बायका पोराचा घरादाराचा त्याग करायचा मुक्त व्हायचं तर ते म्हणले असते आजवर कान करू नका डोळा करू नका तिकडे काना डोळा करा म्हणले असते का गजर म्हणले त्यालाच असत या स्थितीला तुम्हाला आम्हाला जायचं नाही आणि खऱ्या स्थितीवर संत पोहोचवतात म्हणून तुम्हाला शेवटी म्हणतात कोण लोकी सांग घातला बाहेरी म्हणता हरी हरी तुका म्हणे म्हणता गजरे राम एक कसरे जळती पापे थोडे भय दाग काय देवे खाता घेतले हातीचे आले हे तयाचे थोर भय म्हणता गजरे राम एक कसरे जळती पापे थोडे भय धाके कुंडली कवरता हरी श्री ज्ञानदेव झाला 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 ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आपा विश्वात्मके देवी देवी भाग्ययज्ञ तो सावे तो शोणी मर्यावे पसाय ताणे एकांची कंकटी सांगो कया संतरी मारो भूताजस परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिनीर धावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो देवांचित तुमचे लाभू प्राण्यात वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानी आळी अनावरत भूमंडळी भेटो तयार चला कल्पतरुते आरंभ चैतना चिंता म्हणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे
चंद्रमेघे आच्छन मातंड तापहीन ते सर्व सदा सत्कर्म सूर्ये होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली लोकी भजितो आदि आम्ही ग्रंथ रूप दिवे विशेष रूपीये द्रष्टा द्रष्ट विजय हुरावी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान प्रसारो येणे बरे ज्ञान देव सुखियाला येणे बरे ज्ञान देव सुखियाला येणे बरे ज्ञान देव सुखियाला पुंडरीक हरिद्र श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज